लाडकी बहीण योजनेचा हप्ता होळीच्या निमित्ताने बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये येणार का, असा प्रश्न राज्यातील विविध लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लक्षात घ्या, राज्यामध्ये आज होळीचा उत्सव पार पडतोय आणि या धुलिवंदनाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होतील का, हा एक महत्वाचा आणि विचारला जाणारा प्रश्न असणार आहे. कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमधील महत्त्वाचे काही अपडेट आहेत जे आपण रोज आणि वारंवार घेत असतो, जेणेकरून सर्व माहिती असते ती तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळत असते. त्यातीलच एक महत्त्वाचा मुद्दा होता, अनेकांनी सांगितले की होळी निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी आता पैसे जमा होणार आहेत. अर्थातच हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असणार आहे आणि आता मार्च महिना सुरू झालेला आहे, म्हणजे वितरण करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसते. राज्यामध्ये सध्या कोणत्याही प्रकारची आचारसंहिता नाही, त्यामुळे सरकारला हे वितरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. विषय हा फक्त काय आहे की यादी तयार होऊन यादी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या निधीचे वितरण होणे आवश्यक असणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होत असताना काही प्रक्रिया असते, तर ती प्रक्रिया सुरू झाली आहे का, जेणेकरून या योजनेचे पैसे आज उद्या जमा होतील का, किंवा किती दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे पैसे येणार. निधी उपलब्ध आहे, कारण आपण लक्षात घ्या, मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की सरकारकडे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यांचा हप्ता वितरित करण्यासाठीचा संपूर्ण निधी आधीच उपलब्ध झाला आहे. डिसेंबर महिन्यामध्येच त्यावेळी हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या पुरवणी मागण्यामध्येच लाडकी बहीण योजनेच्या 3ही महिन्यांच्या हप्त्यासाठीचा निधी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज उद्या हे वितरण होणार का, किंवा होऊ शकते का? चला, याबाबतच्या संभाव्य सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तेवढ्याच हक्काने आपल्या पेजला देखील फॉलो करायचंय. तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 3 मार्च रोजी होळीच्या निमित्ताने वितरण व्हावे अशी मागणी राज्यातील विविध लाडक्या बहिणी करत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील द्या. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण खूप लांबले आहे. मागील 2-3 महिन्यांपासून योजनेच्या हप्ता वितरणामध्ये कोणत्याही प्रकारची नियमितता नाही. सुरुवातीला 1 तारखेला हप्ता येतोय, कधी 15 तारखेला हप्ता येतोय, कधी 30 तारखेला हप्ता येतोय. अशा पद्धतीने हप्त्याचे वितरण होत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला अनेक आर्थिक नियोजन करताना अडचणी येत आहेत. खरं पाहायला गेलं तर यामध्ये महिलांची कोणत्याही प्रकारे चूक नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्ही प्रत्येक महिन्याला देत आहे, तर या ठिकाणी कोणत्या तरी तारीख किंवा काहीतरी त्या ठिकाणी डेट पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणी त्यांचे आर्थिक नियोजन करू शकतील. म्हणजे या योजनेचे 1500 रुपये, खरं तर मी आधीपासून बोलतोय आणि वारंवार बोलतोय, पुन्हा एकदा बोलेल की एक क्रांतिकारी योजना आहे. अशी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होते, ज्या रकमेच्या मालक स्वतः त्या महिला असतात. कारण एक महिला तिचं कुटुंब चालवण्यासाठी ज्या पद्धतीने काम करते, ज्या पद्धतीने कष्ट करते, आणि त्या महिलांना पुढे आणण्यासाठी सरकारच्या वतीने ही लाडकी बहीण योजना राबवली जात असते आणि या योजनेमध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतात. जर सरकारने यामध्ये अजून थोडी नियमितता आणून त्या ठिकाणी एक हप्त्यासाठी तारीख फिक्स केली पाहिजे. म्हणजे समजा 1 तारीख ते 5 तारीख असेल, किंवा त्या ठिकाणी 5 तारीख ते 10 तारीख असेल, की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला जर पैसे जमा झाले, तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी याचे योग्य पद्धतीने नियोजन करू शकतील. त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींचं मत असतं की आम्ही या योजनेच्या हप्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही आमचा किराणा भरतो, आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुलांच्या शाळेची फी भरतो, आम्ही त्या ठिकाणी आमच्या मेडिकलचा खर्च करतो. अशा विविध योजना किंवा विविध त्या ठिकाणी कामांसाठी आम्ही या योजनेचा लाभ घेत असतो. म्हणून त्या ठिकाणी वितरणाची एक तारीख फिक्स व्हावी. आता आपल्या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा जो होता आजचा, की आज त्या ठिकाणी वितरण होणार का? खरं तर पुरवणी मागणीमधून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मी आधी देखील सांगितलं आहे की सरकारकडे निधी उपलब्ध आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, होळीच्या निमित्ताने किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत. तुम्ही म्हणाल की एवढ्या खात्रीशीर तुम्ही का सांगू शकता की येणार नाहीत? तर लक्षात घ्या, आता लाडकी बहीण योजनेचे सर्व जे वितरण आहे ते सुरळीतपणे सुरू आहे आणि यामध्ये GR आल्याशिवाय त्या ठिकाणी वितरण होऊ शकत नाही. अजून कोणत्याही प्रकारचा GR आला नाही. आता GR कसला येतो? तर प्रत्येक महिन्याला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या हप्ता वितरणासाठी जो निधी कमी पडतो तो निधी ट्रान्सफर केला जातो आणि तो ट्रान्सफर केल्यानंतर 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात. आतापर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शासन निर्णय अथवा GR आलेला नाही
आणि तो GR न आल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज उद्या होळी किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने योजनेचे पैसे येणार नाहीत. पण लक्षात घ्या, या निमित्ताने पैसे कधी येतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सरकारच्या वतीने ज्या हालचाली सुरू आहेत, सध्या लक्षात घ्या राज्यामध्ये काय सुरू आहे, तर राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी एडिट किंवा ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया जोरावर सुरू आहे. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन आपली ई-केवायसी दुरुस्त देखील करून घेतलेली आहे आणि दुरुस्त करून घेतल्यामुळे त्यांना योजनेचे पैसे देखील चालू झालेले आहेत. आता जे प्रलंबित हप्ते आहेत ते प्रलंबित हप्ते देखील अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही नक्कीच जमा करणार आहोत, असे देखील त्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग आणि सरकारच्या वतीने देखील सांगितलं जात आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे जे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये आहेत ते देखील जमा होणार आहेत. विषय राहतोय आता महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे नवीन ई-केवायसी बाबत सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची अपडेट आहे का? तर नवीन ई-केवायसी बाबतची कोणतीही अधिकृत माहिती सरकारच्या वतीने अद्याप देण्यात आलेली नाही आणि हा एक खूप मोठा फटका असणार आहे राज्यातील लाखो महिलांसाठी. खरं पाहायला गेलं तर ई-केवायसी एडिट करण्यासाठी 2 वेळा मुदत वाढ मिळाली, परंतु नवीन ई-केवायसी साठी सरकारने त्या ठिकाणी मुदत वाढ दिली नाही. ज्या पद्धतीने सरकारने त्या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन किंवा नवीन नोंदणी बंद केली होती, त्याच पद्धतीने सरकारने नवीन ई-केवायसी देखील बंद करून टाकली आहे आणि सध्या राज्याचं एकदा अधिवेशन संपल्यानंतर त्या ठिकाणी नवीन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय होणार नाही. या अधिवेशनामध्ये देखील मी वारंवार सांगत होतो की त्या ठिकाणी ही मागणी होणे आवश्यक होते. ही मागणी विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी आमदारांनी देखील ही मागणी करायला हवी होती की नवीन ई-केवायसी बाबत त्या ठिकाणी महिलांना संधी उपलब्ध करून द्या, जेणेकरून नवीन ई-केवायसी महिला करून घेतील आणि मग ई-केवायसी केल्यानंतर जर त्या अटी किंवा निकषांमध्ये पात्र नसतील तर त्यांचे योजनेचे पैसे तुम्ही अजिबात देऊ नका, परंतु पात्र महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नका. आणि तेच सध्या होतंय. पात्र महिलांना योजनेचे पैसे मिळत नाहीत, कारण फक्त त्यांची ई-केवायसी करायची राहिली म्हणून. ठीक आहे, ई-केवायसीच्या मुद्द्यावर आपण सतत लढत आहोत आणि लढत राहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी नवीन ई-केवायसी सुरू झालीच पाहिजे, या मुद्द्यावर आम्ही अजूनही ठाम आहोत. तुम्हाला देखील नवीन ई-केवायसी चालू व्हावी का असे वाटत असल्यास नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आता राहिला मुद्दा लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, तर लक्षात घ्या 31 मार्चच्या आधी हप्ता जमा होणार आहे, परंतु या महिन्यामध्ये गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे आणि या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका. जेव्हा जेव्हा योजनेच्या हप्त्या संदर्भात GR येईल किंवा वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर योग्य पद्धतीने माहिती दिली जाईल. सध्या जे काही सांगतायत की होळीच्या निमित्ताने पैसे येणार, होळीच्या निमित्ताने पैसे येणार, तर होळीच्या किंवा धुलिवंदनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे वितरण, हप्त्याचे वितरण होणार नाही. आता याबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.